इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. घरामध्ये एकटी महिला असल्याची संधी साधून महिलांचा विनयभंग करणारा आरोपी सायको आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत महिलेचा विनयभंग झाल्याने त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 2ने घटनास्थळी भेट देऊन सुमारे 75 CCTV फुटेजची पाहणी केली. अनोळखी व्यक्तीचे नाव पत्ता निष्पन्न केला. क्राईम ब्रँच युनिट 2 पोलीस हवालदार मनोज परदेसे आणि पोलीस सुपेकर यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी अभिलाष अंकुश थोरात हा विहितगाव येथील अण्णा गणपती पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, संतोष सुपेकर आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटी, नवीन नाशिक.